नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राजकीय वर्तुळातून एक मोठी अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे। एकनाथ शिंदेंना पुन्हा भाजपाकडून मोठा धक्का। कोरेगाव शहरात प्रथमच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना संपर्क कार्यालय आणि 3 शाखांचे उद्घाटन पार पडले। यावेळी आमदार महेश शिंदे यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली। या कार्यक्रमात आमदार महेश शिंदे यांच्या फोटोही वगळल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे चर्चेंना आता उधाण आले आहे। याविषयी आमदार महेश शिंदे यांना अनुपस्थितीबाबत आणि फोटो काढल्याबाबत विचारले असता, माझे कालचे कार्यक्रम आधीच ठरलेले होते। माझ्या कुटुंबाचे आणि मतदारसंघातील सुमारे 68 कार्यक्रम एकाच दिवशी होते, ज्यात 42 विवाह सोहळे आणि इतर सामाजिक कार्यक्रमांचा समावेश होता। त्यामुळे मी तिथे उपस्थित राहू शकलो नाही, असं त्यांनी म्हटलं आहे। राजकारणात कोणीही ताम्रपट घेऊन आलेलं नसतं। मी माझं काम प्रामाणिकपणे करत आहे। जनतेने मला निवडून दिलं आहे आणि 3.5 वर्ष माझ्या हातात सत्ता दिली आहेत। तोपर्यंत मी फक्त विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे। कोणाला फोटो लावायचे आहेत किंवा नाही, यापेक्षा जनतेची कामं होणं जास्त महत्त्वाचं आहे। जे 4-5 जण होते तिथे त्यांनी कधीच माझं काम केलं नव्हतं। उलट त्यांनी निवडणुकीत विरोधकांच्या बाजूने काम केलं होतं। त्यामुळे अशा गोष्टींकडे मी फारसं लक्ष देत नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं। दरम्यान दुसरीकडे अशी देखील बातमी समोर आली आहे की भाजपकडून महेश शिंदे यांना पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे। भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी याबाबत बोलताना मोठं विधान केलं आहे। महेश शिंदे हे भाजप विचारसरणीतील आहेत। त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं, आम्ही त्यांचं स्वागतच करू, असं जयकुमार गोरे म्हटले होते। त्यामुळे आता महेश शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।